नमस्ते मित्रांनो, कसे आहात? तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुख समाधानाचा जावो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना। आणि हे बघा, मी याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलली होती, म्हणजे परवाच्या दिवशीच्या। तर काय झालं, हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ टाकायला मला वेळच भेटला नाही, खूप कामे आहेत शेतामध्ये त्यामुळे। आणि हे बघा, आता वाजले आहे दुपारचा 1 वाजला आता। आणि फायनली मला शेतामध्ये कोबी खुरपण्यासाठी एक बाई भेटल्या, म्हणजे ह्या ताई आमच्या गावातल्याच आहेत। तर त्या मला भेटल्या, तर त्या बोलत होत्या की खूप ऊन लागतं, मी काय येणार नाहीये। त्या खूप म्हणजे नको बोलत होत्या। त्या फक्त भाज्या किंवा मुळे वगैरे जे आहेत ना ते काढायला जातात, आणि ते दुपारच्या वेळेस पण काढता येतं, म्हणजे 4च्या पुढेच भाज्या वगैरे काढतात। तर ते यायला नको बोलत होत्या। तर त्यांना म्हटलं चला मी तुम्हाला थोडेफार पैसे वाढवून देईल, किंवा आपण थोडंसं ऊन असलं तर उन्हाचं बसू सावलीमध्ये। तर मी त्यांना असं म्हटल्यामुळे मग त्या आल्या, कारण की तुम्हाला मी कालच बोलली की एकट्या माणसाला ना खूप कंटाळा येतो शेतामध्ये काम करायचा। तसं सोबत कोणी असलं ना तर छान वाटतं। तर हे बघा, आता सोबत आहे तर मला छान वाटत आहेत। आणि ऊन पण इतकं जास्त ऊन लागत आहेत ना की प्रमाणाच्या बाहेर। पण आता शेतातली कामे कोण करणार जर आपण ऊन जर पकडलं, कारण मजूर नाही बोलताय आणि घरच्या बायकांनी पण शेतामध्ये जायचं नाही, मग शेती कशी करायची। तर ऊन सहन करून शेतामध्ये काम करावंच लागतं। नाही मग पप्पा मला नाही लागत, मला डायरेक्ट फोन दिला तुला पप्पा। मला दादाच आवडतो। लाडको कोण आहे? सारखी नाही ती मम्मीला दादा आवडतो, दादा आवडतो। लाडको कोण आहे सांग? कोणी लाडका कोण आहे? पप्पाचं कोण आहे माझा? पप्पाची मी दादा पप्पाचे पाय पडते। माझी एक गाणी सांग का? माझी कहाणी सांग का तुम्हाला? एक ना माझी ना पप्पा एकटे चलत राहील, आणि मग दादा मग पप्पाच्या माग, पप्पा तू माझे माझे, आणि मम्मी माझे दादाच्या माग, का म्हणजे आयुष माझा आहे माझा आहे माझा आहे, आणि मग मम्मीच्या मागून पार मागून मम्मी। म्हणजे आयुषला ना सारखा पप्पा पप्पा करतो, त्याला पप्पा आवडत, आणि पप्पा त्याला जुनेलाच मला जुलात। मी सारखी आयुष करते, आणि काव्यासारखी मागे पडते मम्मी मम्मी असं नाही। तिचं असं स्टोरी झाली, आणि पप्पा काव्याला जीव लावते, म्हणजे आयुषला पप्पाची वेळ कळला। काही झालं दादा आता पप्पा का जात, त्याला मला काही नाही पडलं, मग मम्मीला त्याचं पडलं। माझे दादा मरी दादा आता ना तिचा जीव दादामध्ये। तर ऐकली ना माझ्या मुलीची कहाणी? तर तुम्हाला समजली का ती काय बोलत होती म्हणून? तर तिचं असं चाललं होतं ना की मी येत ना, मी सारखी माझ्या आयुष करत असते माझ्या मुलाला, आणि आयुषला माझं काही नाही, आयुषला सारखं त्याचे पप्पा लागतात, सारखा तो पप्पा बोलतो, आणि काव्याला मी लागते, ती सारखी मम्मी करत असते, आणि मग तिचे पप्पा काव्याला जीव लावतात। तर आमच्या घरात काही असं आहेत। तर हे बघा, माझा आयुष गेला होता घरी, आणि आयुषना मस्तपैकी आईस्क्रीम माझ्या मिस्टरांच्या कंपनीतनं भेटलेली होती, फ्रीजमध्ये होती पडलेली। मग त्यांनी इथे सर्वांसाठी आईस्क्रीम आणल्यात। परत आमच्या ताई पण आल्या होत्या, म्हणजे मुलांच्या आत्या, तर त्यांनी टरबूज आणलं होतं। तर टरबूज पण मग घेऊन आला आयुष इथे। तर खूप मस्त आईस्क्रीम होती। संपलं ना सगळं? पाणी भरी ती तू 12 देती भरलं का बापा? लय ऊन आहे बाई, किती ऊन, आणि तू पाणी भर राहिली। चटका बसल। हा घ्या तुम्ही, मी हा घेतला ना, चटका बसल उन्हाचा। तर हे बघा, हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ। तर दुसऱ्या दिवशी पण माझी काव्या कोबीला पाणी भरत होती, आणि त्या ताई पण होत्या आलेल्या। तर आम्ही दोघी जणी इथे तण काढायचं काम करत होतो कोबीचं। तर झालीच आहेत, आता आज होईल बघतेत, आणि थोडीफार उद्या राहिली तर उद्या पण यावं लागेल। तर हे बघा, माझी काव्या इथे कशी काम करत आहेत ना, खूप ऊन आहे म्हणून टोपी घातली आहे। हा मी फोनच घेते, ही आई
नको का बरं? नको फोटो फोटो नाही काढत आई, डायरेक्ट फोन युट्यूबला जातो. चॅनल आहे मला ना, मग चॅनल काय म्हणजे थांब तुला तिला गेले का जेवायला गेले का मग सांगेल मी. देवांचे व्हिडिओ पाहते रे फोनवर. हा फोन पाहते ना तसं माई लोक व्हिडिओ पाहते मग. हा का तुम्ही कसं दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहते असं पाहत असाल ना मोबाईलवर. हा पाहते कधी मोबाईल पाहते ना कधी कधी, हा, मग तसं लोकांचं पाहते ना तसं मग मी व्हिडिओ तयार करते. हा का मग माई लोक पाहते असं करते. काय होतं त्याला काही असं नाही. नमस्ते मित्रांनो, तर हे बघा आता दुपारचं शेतामधलं जेवण आमचं चालू आहेत. आत्ता वाजले आहेत 2:30 आणि जेवायला बसलो आहे आम्ही. तर हे बघा माझी काव्य पण जेवायला आली आहे, मी पण आणि ह्या मावशी पण आहेत. हे बघा आम्ही सर्व इथे जेवण करत आहोत. तर चला बघूयात आपण डब्यामध्ये काय काय आणलं आहेत, तुम्हाला दाखवते मी बॅक कॅमेऱ्याने. हे बघा इकडे ही बटाट्याची भाजी आहे, इकडे ही वांग्याची वांग बटाटा आहे पातळ, इकडे ह्या गवारच्या शेंगा आहे आणि हा भात आहे. बघा इकडे पोळ्या आहेत आणि कोबी निंदायचं काम चालू आहे ना. आता बसलोय जेवायला, तुम्ही पण या जेवण करायला. याच्यात देऊ का या डिश मध्ये तुम्हाला? हा एक हाय, तू गप्प बस. कुठे गेले तर? भरपूर आहे सगळं. चांगलं दिसतं, चांगलं दिसतं. तो कशी नजर लावून पाहती ती. तू म्हणली ना छोटासा बंद केला. आणि हे बघा संध्याकाळचे वाजले आहेत आता 8 आणि 8 वाजेपर्यंत आम्ही म्हणजे चांगलं 10 ते 11 वाजेपर्यंत शेतामध्ये पाणी भरायचं आहे आम्हाला. हे बघा आणि आत्ता 8 वाजलेत आणि मस्त आता कोबीला पाणी लावलं आहेत, कारण की दिवसभर काही भरता येत नाही. दिवसभर काय होतं, जमीन तापलेली असते आणि त्याच्यामध्ये गार पाणी सोडायचं, तर मग जे झाड आहेत ना ते डायरेक्ट कसं जळून जातं. तर संध्याकाळच्या वेळेसच पाणी भरत असतो. आणि इथे ना माझा आवाज इतका खास येत नव्हता म्हणून मी इथे व्हॉइस ओव्हर टाकला आहेत. तर हे बघा आता पाणी भरायचं काम चालू आहेत. तर ठीक आहेत, गुड नाईट सर्वांना. आता आमची काही नाईट गुड नाही आता, कारण की रात्रभर पाणी भरायचं आहेत. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.